महेश चिवटे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत। माजी मंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांचा मुलगा दिग्विजय बागल याने सुपारी देऊन हल्ला केल्याचा आरोप चिवटे यांनी केलेला आहे। शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे। काही दिवसांपूर्वीच धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी तक्रार दिलेली होती। अध्यक्ष, नेमका काय प्रसंग झाला होता? तुमचा हल्ला झाल्याचं समजतंय, काय विषय झाला? मी आज सकाळी माझ्या शेतातून 8:15 वाजता साधारणतः स्कॉर्पिओ गाडी घेऊन माझ्या रानातलं दूध घेऊन शेतातूं सामान घेऊन घराकडे येत होतो। कॅनलवर आले असताना कॅनलवर एक मोटरसायकल माझ्या गाडीला आडवी लावलेली होती। मला वाटतं कुणीतरी कॅनलला गाडी आडवी लावली असेल, लगेला कोणतरी गेला असेल, म्हणून मी 2 मिनटं तिथं थांबलो। तर तो तिकडनं तो एक पांढऱ्या कपड्यावर पोरगा आला आणि डायरेक्ट मला बेदम मारायला चालू केलं। मी सीटवरच बसलो होतो। त्याच्या हातात एक PVC पाईप होता पांढऱ्या कलरचा। त्याने मला बेदम मारायला की तोंडावर, नाकावर, आणि गाडीतच बसलेलं असताना दरवाजामुळे मला लाथ घातली। गाडीतच मला आत पाडलं आणि वरनं काठीने मारलं, त्याने मारलं, जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आणि एवढं करून त्यांनी त्याच्या हातातला मोबाईल काढला आणि माझ्या पुढं धरला असा, तुला मोठा पुढारी झालाय का, तू रश्मी बागलची माफी माग, दिग्विजय बागलची माफी माग, तुला जिवंत राहणार नाही, इथून पुढे त्याच्या विरोधात काय केलं तर तुझा मुर्दा पाडेल, अशा प्रकारची मला धमकी दिली। हा शेवटचा इशारा आहे, समज, असं म्हणून ते मला बेदम मारहाण करत राहिला। समोरून एकट्याच गावातली क्रुझर गाडी गेली, ही बेदम मारहाण चालू असताना ती गाडीसुद्धा त्या ठिकाणी थांबली नाही। त्या ठिकाणी एक जण त्या गाडीतला उतरला, तो बिचारा थांबला, तोही काय करू शकला नाही। आणि नंतर तो माणसं जमलं, एक जण आल्यानंतर तो पळून गेला। किती जण? एक जणच होता का हल्ला करणार? एकटाच होता। पण हल्ला करण्यामागे काय, कोणाचा हात किंवा काय काय? आता ते तीच तोंडाने सांगत होतं ना, रश्मी बागलची माफी माग, दिग्विजय बागलची माफी माग, लय मोठा पुढारी लागून गेला काय, स्वतःला लय मोठा समजतो काय। काय ह्याची काय कारण आहे? हल्ल्यामागचे काय, म्हणजे तुमच्या निदर्शनास काय कारण येतं? नुकत्याच झालेल्या आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांचा मी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि मी घेत असताना शहाजीबापू पाटील असतील, जिल्ह्यातले सगळ्या मंडळींनी सर्व विचार करून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत जयवंतराव जगताप साहेबांचा प्रवेश घेतला। जगताप साहेब शिवसेनेत आल्यामुळं शिवसेनेची ताकद वाढली आहे। आम्ही नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद वनवे जिंकू, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। आणि त्यांची एंट्री शिवसेनेत झाल्यामुळं बागलांना वाटतं की आमचं शिवसेनेतलं महत्त्व कमी झालं आणि सगळं महेश चिवटेनेच केलं, त्याचाही एक राग त्यांच्या मनात होता। आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचं मी माजी संचालक असून त्यातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रचंड आंदोलनं केली आहेत। दरम्यान शिवसेनेचा सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालाय। ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत। माजी मंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांचा मुलगा दिग्विजय बागल याने सुपारी देऊन हल्ला केल्याचा आरोप चिवटे यांनी केलेला आहे। शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला त्यामुळे तर हिंसक वळण प्राप्त झालेलं आहे। तर काही दिवसांपूर्वीच धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी तक्रार दिलेली होती। शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी आपल्याला बघायला मिळते, त्याला हिंसक वळण लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, कारण काही दिवसांपूर्वीच धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी तक्रार दिली होती। त्यानंतर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालाय। माजी मंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांचा मुलगा दिग्विजय बागल यांनी सुपारी देऊन हल्ला केल्याचा आरोप आहे।